नमस्कार, मी श्रुतिका. आपल्या श्रुतीज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत एकदम अस्सल गावरान पद्धतीचा मेथीचा खरडा. तर काही भागांमध्ये याला मेथीचा खरडा म्हणतात, तर काही भागांमध्ये याला मेथीचा ठेचा सुद्धा म्हणतात. पण आमच्या विदर्भामध्ये याला मेथीचा खुडाच म्हणतात. तर अतिशय छान आणि टेस्टी लागतो आणि करायला अगदी 5 मिनिटात होतो. काहीच नाही, विदाऊट गॅस होतो. म्हणजे आम्ही लहानपणी जेव्हा माझ्या आईसोबत मी शेतात जायची ना, तेव्हा माझी आजी शेतात बनवायची. इतकं सुंदर आणि अप्रतिम लागायचा ताज्या ताज्या भाजीचा. तर मी भाजी स्वच्छ धुवून घेतली, तर थोडीशी मूठभर आणि एक मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे. तर मी हा एका माणसाला पुरेल एवढा हा खुडा बनवलेला आहे. त्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे. म्हणजे एक गड्डी नाही लागत. अगदी एका गड्डीतली थोडीशी मूठभरच मेथी इथे मी घेतलेली आहे आणि छान मस्त अशी बारीक कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आता बाउलमध्ये हा बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा. त्यामध्ये हे बारीक कट केलेली मेथी सुद्धा टाकून घ्यायची. आणि हा खुडा बनवताना आहे ना, बनवून ठेवायचा नाही, जेव्हा खातो तेव्हाच बनवायचा. अगदी थोडंसं किंचित छोटं एक टोमॅटो बारीक कट करून टाकलेला आहे. त्यानंतर 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या बारीक खुडून टाकलेल्या आहे. त्याला आपण तडकासुद्धा देणार नाही. आणि इथं मी 1 चमचाभर शेंगदाण्याची सुकी चटणी टाकलेली आहे. जर चटणी नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरीही चालेल. जर लाल मिरची पावडर टाकली तर त्यामध्ये शेंगदाण्याचं भाजलेलं कूट टाकायचं 1 चमचा. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि अगदी एक छोटी पळीभर तेल टाकायचं आणि चमच्याने मस्त असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या भाज्यांची टेस्ट एकमेकांना लागली पाहिजे. तर वा, मस्तच भाकरीसोबत किंवा दही चपातीसोबत इतकं सुंदर लागतो ना तोंडी लावायला सुद्धा हा. तर मस्त असा हा मी झणझणीत खुडा तयार केला. तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वाटून टाकू शकतात, पण मला जास्त तिखट नको आहे म्हणून मी असाच बनवला आहे. तर इतका अप्रतिम झाला आहे. तर सोबतच मस्त असं साखर घातलेलं दही, चपाती आणि खुडा. तर एखाद्या वेळेस भाजी करायचा कंटाळा आला ना, तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. अगदी अगदी म्हणजे 5 मिनिटात होणारी आहे आणि जास्त भांडेसुद्धा भरत नाही. तर अशाच छान छान रेसिपीजसाठी श्रुतीज कॉर्नरला लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा रेसिपी कशी वाटली.